दिसला ना तुला? हॅलो अलगदा दिसतंय तुला? हा लाईव्ह अलगदा दिसतंय? लाईव्ह इथे तर दिसतंय स्क्रीनवर. इथे दिसतंय केदार, पण मला अजून फेसबुकला सुरू झालेलं दिसलं नाही. मला दिसतंय म्हणूनच म्हटलं एक मिनिट आपण थांबूया. इथे दिसतंय लाईव्ह ऑन फेसबुक. हा नाही तुलाच फेसबुक मध्ये दिसतंय का भूमिका? नाही, मला नाही दिसत फेसबुक. पण लाईव्ह आहोत. अच्छा. 24 व्ह्युअर्स आहेत आपले. हम्म. तो सुरू करूया आपण? हो चालेल. येस. एकच मिनिट. नमस्कार मंडळी, कसे आहात? चांगले आहात ना? आणि चांगलं राहिलंच पाहिजे. मी डॉक्टर नितांता शेवडे आणि गेली 24 वर्ष मी विलेपार्ले येथे कन्सल्टिंग क्लासिकल होमिओपॅथीची प्रॅक्टिस करते. गेली 18 वर्ष ब्रह्मविद्या हे दुर्मिळ योगशास्त्र मी शिकत आहे आणि शिकवत आहे. याखेरीज आयुष डॉक्टर म्हणून अतिशय थोड्याशा प्रमाणात सध्या मी हातभार लावत आहे. आणि वोकल या ॲपवर मी पॅनल डॉक्टर आहे. तर आज मी तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधत आहे, हितगुज करत आहे. आणि तो विषय आहे ही सद्य परिस्थिती आणि कोविड-19 आणि ब्रह्मविद्या आपल्याला या सगळ्या सद्य परिस्थितीमध्ये कशी मदत करेल. तर कोविड-19 या विषयावर मी काही फार बोलणार नाहीये, कारण सगळे न्यूज चॅनल्स आणि सगळे सोशल मीडिया याच्यात कोविड-19 वर भरभरून सगळी माहिती येत आहे. पण एक मात्र खरं आहे, या कोविड-19 मुळे संपूर्ण मानवी विश्व अगदी ठप्प झालं आहे. म्हणजे माणसाची गाडी रोज इतकी प्रचंड वेगाने धावत असते, ती आज कुठेतरी थांबलेली वाटते. किंवा माणसाची गाडी ही रुळावरून खरंच घसरलेली वाटते. संपूर्ण उलथापालथ मानवी जीवनात झालेली आहे. मग तो US असेल, युरोपियन कंट्रीज असतील, एशियन कंट्रीज असतील, सगळीकडे आपल्याला हे एकच चित्र दिसून येत आहे. सायंटिस्ट किंवा सगळे हुशार वैज्ञानिक आपापल्या परीने वॅक्सिन शोधण्याचा किंवा मेडिसिन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्यात सुद्धा अनेक मतमतांतर आहेत. आमची आयुष मिनिस्ट्री ही सुद्धा आयुर्वेदिक काढा किंवा होमिओपॅथी मेडिसिन्स ही सांगत आहेत, पण त्याच्यात सुद्धा लोकांना खूप शंका आहेत. तर मग अशा सर्व परिस्थितीमध्ये माणसाने नक्की काय करायचं? माणसाने हातावर हात ठेवून वॅक्सिनची वाट बघत असंच बसायचं का? सगळीकडे सध्या आपल्याला भीती जाणवते. स्वतः आजारी पडण्याची, फॅमिली मेंबर आजारी पडण्याची, आप्तेष्ट, मित्रमंडळ कोणीतरी आजारी पडण्याची प्रत्येकाच्या मनात एक भीती आहे. दडपण आहे, ताणतणाव आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःसाठी काय करणार आहोत? आपण आत्मनिर्भर होण्यासाठी काय करणार आहोत? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज कोविड आला, उद्या कोणीतरी मोविद येईल, परवा कोणीतरी आणखीन येईल. तर आपण दरवेळी असे घाबरणार आहोत का? हा मूलभूत प्रश्न आहे. आणि याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत.
तर या सगळ्या सद्य परिस्थितीमध्ये ब्रह्मविद्या आपल्याला काय संदेश देते? तर ब्रह्मविद्या आपल्याला सांगते, की हे मानवा, तू सर्वसाधारण नाहीस. तुझ्यामध्ये दैवी अंश आहे. तुझ्यामध्ये एक श्रेष्ठ शक्ती आहे. त्या शक्तीला ओळख. त्या शक्तीला तू जाणून घे आणि त्या शक्तीच्या सहाय्याने तू या भीतीवर, या आजारावर मात करू शकतोस. आणि एक विजयी अस्तित्व म्हणून तू तावून सुलाखून या परिस्थितीमधून नक्की बाहेर पडू शकतोस. ब्रह्मविद्या आपल्याला सांगते, की तू तुझी रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतोस. तू तुझं शारीरिक बल वाढवू शकतोस. तू तुझं मानसिक बल 100% वाढवू शकतोस. तू तुझं आध्यात्मिक बलही वाढवू शकतोस. फक्त गरज आहे ती रोजच्या सरावाची किंवा रोजच्या साधनेची. आणि मला असं वाटतं, की ब्रह्मविद्येच्या या संदेशात आपल्याला एक प्रकाशाचा किरण सापडतो किंवा एक आशेचा किरण सापडतो. आणि हा आशेचा किरण आता सद्य परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण बघणार आहोत, की ब्रह्मविद्येमार्फत आपण हे कसं सगळं साध्य करू शकू. तर ब्रह्मविद्येमध्ये आपण काय शिकतो ते आता आपण बघणार आहोत. ब्रह्मविद्या हे शास्त्र हजारो वर्ष टिकलेलं आहे आणि ते शास्त्र हे श्वास आणि विचार या जीवनाच्या 2 मूलभूत घटकांवर आधारित आहे. आता सध्या आपण सगळेजण, काही जण वर्क फ्रॉम होम करतायत, काही जण त्यांचा बिझनेस बघतायत, काही जण प्रोफेशन करतायत. त्याच वेळी आपण घरातली सगळी कामं करत आहोत. आपण झाडू काढत आहोत, झाडूने स्वच्छ करत आहोत घर. आपण लादी पुसत आहोत. आपण किचनमध्ये काम करत आहोत. नंतर कपडे धुवत आहोत. आपण काय काम सध्या नाही करत आहोत. पण हे सगळं काम आपण कशामुळे करू शकतोय? आपल्याकडे काय उपकरण आहे, की ज्याच्या सहाय्याने आपण आपलं वर्क लाईफ बॅलन्स करत आहोत. तर ते उपकरण आहे शरीर आणि मन. पण मजा अशी आहे, की ही सगळी कामं करत असताना आपण शरीराकडे किती लक्ष देत आहोत? खरंच नाही देत आहोत. आपण मनाकडे किती लक्ष देत आहोत? तर मनाकडे सुद्धा आपण पुरेसं लक्ष देत नाही आहोत. आणि म्हणूनच असं होतं, की आपण शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हळू-हळू या शरीरामध्ये आणि मनामध्ये अव्यवस्था निर्माण होते. आणि ही अव्यवस्था निर्माण झाल्यामुळे आपण आपल्याच जीवनात आजाराला निमंत्रण देतो. हे मूलभूत कळल्यानंतर आता आपण बघणार आहोत, की याला उपाय काय? तर याला उपाय आहे, ब्रह्मविद्या आपल्याला सांगते, की तू योग्य श्वास घे आणि तू योग्य विचार कर. आणि तू जर का योग्य श्वास घेतलास, योग्य विचार केलास, तर तुझ्या जीवनात पुन्हा व्यवस्था निर्माण होईल. आणि शारीरिक पातळीवर व्यवस्था, मानसिक पातळीवर व्यवस्था म्हणजे आनंद आहे आणि आध्यात्मिक पातळीवर व्यवस्था म्हणजे शांतता आहे. आणि हे सगळं मिळून काय बनतं तर यश मिळतं. आणि माणूस कुठल्याही वयातला असो, स्त्री असो वा पुरुष असो, तो श्रीमंत असो वा गरीब असो किंवा तो कुठलीही भाषा बोलणारा असो, कुठल्याही धर्माचा असो, तुम्ही जर का कोणालाही विचारलं, की तुला काय हवंय? तर सद्य परिस्थितीत सुद्धा प्रत्येक जण हेच म्हणेल, की मला उत्तम आरोग्य हवंय, मला यश हवंय, मी जे काही करत आहे किंवा माझी जी काही इच्छा आहे, ती मला पूर्ण व्हायला हवी, यालाच यश म्हणतात. मला आनंद हवाय, मला समाधान हवंय आणि शेवटी शांतता हवी. त्यामुळे कुठलीही परिस्थिती असली तरी प्रत्येक मानवाची हीच तीव्र इच्छा असते. आणि आज आपण बघणार आहोत, की श्वासामार्फत आणि विचारामार्फत आपण हे सर्व काही कसं मिळवू शकतो.
कारण एखाद्याला वाटेल की हे सगळं मिळणं म्हणजे जादू आहे का? तर जादू नाही, हा नियम आहे. आणि म्हणूनच ब्रह्मविद्येला आरोग्याची आणि यशाची तुमची गुरुकिल्ली असं म्हटलं आहे. आणि या गुरुकिल्लीच्या सहाय्याने तुम्ही हे सर्व काही प्राप्त करू शकता आणि एक विजयी अस्तित्व म्हणून आनंदाने जगू शकता. तर आता आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने बघूया. तर पहिलं आलं शरीर आणि शरीराला चालवणारा आला श्वास. तर माझा मूलभूत प्रश्न असा आहे, की आपण अन्नाशिवाय एक दिवस जगू शकतो का? तर 100% जगू शकतो. एक दिवसापेक्षा जास्त सुद्धा जगू शकतो. आपण पाण्याशिवाय जगू शकतो का? नक्की जगू शकतो. पण आपण श्वासाशिवाय जगू शकतो का? तर आपण नाही जगू शकत. तुम्ही आत्ता सुद्धा करू शकता. तुमच्या दोन्ही नाकपुड्या बंद करा. काही मिनिटातच आपल्याला गुदमरल्यासारखं वाटतं आणि आपण तोंड उघडतो आणि श्वास घ्यायला लागतो. तर जगण्यासाठी, जीवनातल्या प्रत्येक क्रियेसाठी श्वास अत्यावश्यक आहे. पण हा श्वास आपल्याला सहज मिळतोय, आपल्याला तो फुकट मिळतोय. कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला मोजावे लागत नाहीयेत, टॅक्सही द्यावा लागत नाहीये. आणि तो मुबलकरित्या सगळीकडे उपलब्ध आहे. आणि म्हणूनच या श्वासाकडे आपण अत्यंत दुर्लक्ष करतो. नकळत करतो. म्हणजे कुठल्याही माणसाला मुद्दाम हे करायचं नसतं. पण त्याच्या नकळत त्याच्या श्वासाकडे दुर्लक्ष होतं आणि मग तो श्वास त्याच्या नकळत हा अयोग्य पद्धतीने घ्यायला लागतो. आणि अयोग्य श्वास घेतल्यामुळे हळूहळू त्याच्या शरीरामध्ये अव्यवस्था निर्माण होते आणि त्याच्या आजारांना सुरुवात होते. आता आजाराचं नाव काहीही असेल, पण ती शरीरातली अव्यवस्था आहे. तो आजार डोकेदुखी असेल, मायग्रेन असेल, सध्याच्या काळातला सर्दी, खोकला, ताप असेल किंवा थकवा असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल, पचनाचे काही विकार असतील किंवा गुडघे दुखत असतील किंवा क्रॉनिक डिसीजेस म्हणजे डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, कार्डियाक ट्रबल्स असतील, कोणाला सोरियासिस असेल, नावं रोगांची भिन्न-भिन्न असतील. पण योग पद्धतीनुसार किंवा ब्रह्मविद्येच्या पद्धतीनुसार शरीरातली अव्यवस्था हे त्याचं मूलभूत कारण आहे. नाव तुम्ही काही द्या. तर आता आपण बघूया की अयोग्य श्वसनामुळे आपल्यामध्ये ही अव्यवस्था कशी निर्माण होते. तर मुळात आधी आपण अयोग्य श्वसन करतो हेच आपल्याला कळत नाही. कारण श्वास इतका आपोआप सुरू आहे, इतका सहज सुरू आहे, की आपल्याला योग्य श्वसन काय आणि अयोग्य श्वसन काय हेच कळत नाही. पण एकेकाळी आपण योग्य श्वसन करत होतो. ते कधी? तर आपण एक जेव्हा छोटं बाळ होतो, तेव्हा आपलं योग्य श्वसन सुरू होतं. ते कसं? तर जर का तुम्ही छोटं बाळ झोपलं असताना त्याची श्वसनाची क्रिया जर का बघितली, तर त्याची छाती आणि पोट हे असं भात्यासारखं वर खाली, वर खाली, वर खाली असं होत असतं. हे झालं योग्य श्वसन. कारण त्यावेळी त्याची फुफ्फुसं ही 100% काम करत असतात. आणि पूर्ण श्वास म्हणा, दीर्घ श्वास म्हणा, खोल श्वास म्हणा, काही नाव द्या, पण ते तेव्हा त्याचं चालू असतं. पण त्यानंतर बैठी जीवनशैली, वाढतं वय, धकाधकीचं जीवन, रोजची धावपळ आणि प्रचंड स्ट्रेस आणि ताणतणाव याच्यामुळे आपलं ते योग्य असलेलं श्वसन हळूहळू अयोग्य व्हायला लागतं. आणि आपल्याला हे कळतही नाही. कारण कधीही आपण श्वास कसा घ्यायचा हे कधीही शिकलेलो नसतो. आणि म्हणून ते अयोग्य श्वसनाकडे वळायला लागतं. तर आता हे सगळं कळल्यानंतर पुन्हा अयोग्य श्वसनाचं योग्य श्वसनात आपण कसं परिवर्तन करू शकतो? याच्याकरता ब्रह्मविद्येमध्ये आपण प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकतो. या श्वसन प्रकारांमुळे काय होतं?
कारण प्रत्येकाला असं वाटेल की मी तर श्वास घेतोय, मग मी हे श्वसन प्रकार का बरं शिकू? तर श्वसन प्रकार याच्याकरता शिकायचे की त्यामुळे आपल्या फुफ्फुसांना उत्तम व्यायाम मिळतो. त्यांचं आकुंचन प्रसरण हे अधिक उत्तम आणि पूर्ण होतं. याखेरीज आपल्या श्वसन संस्थेचे सगळे जे स्नायू आहेत आणि श्वसन पटल आहे त्याला सुद्धा उत्तम व्यायाम मिळतो. आणि हे झाल्यामुळे आपला श्वास हा अधिकाधिक योग्य व्हायला लागतो. आणि जसजसा श्वास योग्य होतो तशी पुन्हा आपल्या शरीरामध्ये व्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि व्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाल्यामुळे आपल्याला आरोग्याचा अनुभव होतो. आणि आरोग्याचा अनुभव झाल्यामुळे आपल्या शरीरात जी काही व्यवस्था निर्माण झाली असेल किंवा जे काही आजार असतील ते सगळे आजार हळूहळू निघून जायला लागतात. म्हणजे ब्रह्मविद्या कशी आहे? ती आरोग्याभिमुख आहे. ती आपलं आरोग्य वाढवते आणि आरोग्य वाढवते म्हणून आजार पळून जातात. आणि आमचे ब्रह्मविद्येचे साधक असं सांगतात की मुळे त्यांचा स्टॅमिना वाढला, त्यांना उत्साही वाटायला लागलं, ते चांगले टणटणीत व्हायला लागले. याखेरीज त्यांना अत्यंत टवटवीत वाटायला लागतं. आणि याचा अर्थ काय आहे की त्यांची जी एनर्जी आहे किंवा त्यांच्यामधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा वाढायला लागली. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांची रोग प्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. आणि रोग प्रतिकारक शक्ती जर का मजबूत असेल तर कुठलाही बॅक्टेरिया, कुठलाही व्हायरस तुम्हाला काहीही करू शकत नाही. कारण आपली रोग प्रतिकारक शक्ती ही इतकी मजबूत आहे. आपण तिला खिळखिळी करतो अयोग्य श्वसनामुळे आणि अयोग्य विचारामुळे. तर आता जर का आपण रोज योग्य श्वसन करायला सुरुवात केली तर पुन्हा आपण फिट होतो, तंदुरुस्त होतो, आपली कार्यक्षमता वाढते आणि एकाच वेळी आपण अनेक कामं करू शकतो. आणि हा अनुभव आमच्या लाखो साधकांचा आहे. तर आता श्वास इतका महत्वाचा का आहे? तर आणखीन थोडं पुढे जाऊया. की श्वासामधून आपण ऑक्सिजन घेत असतो. आणि या ऑक्सिजनला रासायनिक अग्नी असं म्हटलं जातं. आणि हा ऑक्सिजन आपल्या शरीरातील सर्व अशुद्धी जाळून टाकतो आणि त्या कर्बवायूच्या रूपात आपल्या शरीरामधून बाहेर टाकतो. अशा प्रकारे आपलं शरीर हे आतून शुद्ध होतं. आणि म्हणून म्हणजे साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर आपलं शरीर आतून धुतलं जातं, चकचकीत होतं. आणि हे झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्यवस्था निर्माण होते आणि आपल्याला स्वतःला आपल्यामध्ये फरक जाणवायला लागतो की आपली शक्ती वाढली आहे, आपण चार्ज झालो आहोत, आपल्याकडे खूप ऊर्जा आहे, आपण अनेक कामं करूनही दमत नाही आहोत, वगैरे वगैरे. किंवा आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. अशा अनेक प्रकारे साधक आम्हाला सांगत असतात. आणि हे केवळ कशामुळे होतं? तर रोज श्वसन प्रकारांचा सराव करून. तर हे आता बघितलं आपण ऑक्सिजनच्या बाबतीत. आता या ऑक्सिजन बरोबरच आपण एक सूक्ष्म आणि अविनाशी अशी शक्ती आपल्या आतमध्ये घेत असतो. ती प्रत्येक श्वासाबरोबर घेत असतो. तर या शक्तीला प्राणशक्ती असं म्हणतात. याला आपण प्राणशक्ती म्हणू शकतो, जीवनशक्ती म्हणू शकतो, वैश्विक शक्ती म्हणू शकतो, युनिव्हर्सल एनर्जी म्हणू शकतो. नाव काहीही असलं तरी ही प्राणशक्ती आपल्या प्रत्येक क्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे. माझ्या आजूबाजूला इथे 5-10 ऑक्सिजन सिलेंडर असले पण ही प्राणशक्ती जर का माझ्यात नसेल तर त्या ऑक्सिजन सिलेंडरचा काहीही उपयोग नाही. इतकी प्राणशक्ती महत्वाची आहे. मी आता बोलत आहे, बसले आहे, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही बसला आहात, आपली फुफ्फुस काम करत आहेत, म्हणजे आपला श्वासोच्छ्वास सुरू आहे, आपलं हृदय काम करत आहे, आत्ताच आपण चहा घेतला असेल तर त्याचं पचन चालू आहे.
हे सगळं कोण करतंय? हे सगळं ही प्राणशक्ती करत आहे. पण ही प्राणशक्ती आपल्यामध्ये आहे हे तरी आपल्याला माहित होतं का? तर आपल्याला काहीही माहिती नाहीये शरीराविषयी. पुढचा प्रश्न जर का मी तुम्हाला असा विचारला, की आपल्याला 2 नाकपुड्या का दिल्या आहेत? तर त्याचंही उत्तर आपल्याकडे नाहीये. तर त्याचं उत्तर असं आहे, की या प्राणशक्तीचे 2 भाग असतात. धनप्राण आणि ऋणप्राण. आणि यासाठी आपल्याला या 2 नाकपुड्या दिल्या आहेत. आता आपल्या आरोग्यासाठी या धन आणि ऋण प्राणातील संतुलन आणि समतोल हा अत्यावश्यक आहे, अनिवार्य आहे. या धन आणि ऋण प्राणात जर का संतुलन असेल तर आपल्याला आरोग्याचा अनुभव होतो. किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, की सेन्स ऑफ वेल बिईंग हे आपल्याला तेव्हा कळतं. या व्यतिरिक्त प्राणशक्ती आपल्या शरीरात काय करते? तर प्राणशक्तीमुळे शरीरात उष्णता राखली जाते आणि ही उष्णता रक्ताभिसरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. की एखाद्या शरीराच्या भागामध्ये जर का प्राणशक्ती कमी झाली असेल तर त्या भागातील ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा किंवा फ्लेक्झिबिलिटी ही निघून जाते आणि मग त्या रक्तवाहिन्यांमधून जो रक्तप्रवाह आहे तो स्मूथली होऊ शकत नाही. हे किती महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना हे माहित आहे की डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्यामध्ये मज्जांचं जाळं आहे किंवा सगळीकडे न्यूरॉन्स आहेत. तर आपली मज्जासंस्था या प्राणशक्तीचा उपयोग करते आणि म्हणून डोक्यापासून पायापर्यंत आपलं जे सेन्सेशन आहे ते सतत चालू राहतं. आता मला सांगा की प्राणशक्ती जर का इतकी महत्वाची आहे तर प्रत्येक श्वासामार्फत ही प्राणशक्ती आपल्यामध्ये नीट आली पाहिजे आणि म्हणून योग्य श्वसन आवश्यक आहे. की जर का आपलं अपूर्ण श्वसन असेल तर आपल्यामध्ये ऑक्सिजनही येणार नाही पुरेसा. त्यामुळे शरीरामध्ये अनेक इम्प्युरिटीज किंवा अशुद्धी साठत राहतील. अशुद्धी साठल्यामुळे अव्यवस्था निर्माण होईल. अव्यवस्था निर्माण झाल्यामुळे आपण आजारी पडू. तसंच अयोग्य श्वसनामुळे पुरेशी प्राणशक्ती आपल्या शरीरात येणार नाही. धन आणि ऋण प्राणात संतुलन राहणार नाही. पुन्हा अव्यवस्था निर्माण होईल. पुन्हा आपण आजारी पडू. पण हे वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतल्यानंतर आपण त्याला परिवर्तित करू शकतो. ते कसं? तर रोज प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार करून. आता तुम्ही म्हणाल लॉकडाऊन चालू आहे, आम्ही इतकी कामं करतोय, तर हे कसं करायचं? तर फक्त 20 मिनिटं. सुरुवातीला 20 मिनिटाची गुंतवणूक आवश्यक आहे. पण ही गुंतवणूक पहिल्या दिवसापासून सुद्धा नाहीये. हळूहळू जसजसं आपण शिकत जातो तसे हळूहळू आपण ही वाढवायची आहे. आणि मला सांगा, माझ्या फुफ्फुसाला दुसरं कोणी व्यायाम देऊ शकेल का? किंवा माझं हृदय दुसरं कोणी चांगलं ठेवू शकेल का? तर नाही. मलाच जागृत राहणं आवश्यक आहे. मलाच श्वसन प्रकार करणं आवश्यक आहे आणि तरच माझी व्यवस्था, शरीराची व्यवस्था ही उत्तम राहील आणि माझं आरोग्य कायम उत्तम राहील. मग कोविड असो तर दुसरं कोणी असो. पण श्वसन प्रकार आपल्याला नक्की विजयी करू शकते. हे झालं एक. आता जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा फक्त शरीर महत्वाचं नाही. तर शरीराबरोबर मनालाही तितकंच महत्व आहे. आणि जसं म्हणतात की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ही संकल्पना हल्ली मॉडर्न सायन्सनी एक्सेप्ट केलेली आहे. सायको म्हणजे माइंड, सोमा म्हणजे बॉडी. की शरीर आणि मन हे सतत एकमेकाला जोडलेलं आहे. आणि असं म्हणतात की माझं जर का मन रडत असेल तर माझं शरीर रडायला लागतं. रडायला लागतं म्हणजे काय? आजारी पडतं. माझं मन जर का दुःखी असेल तर माझं शरीर दुःखी होतं. असंही म्हणतात की माझं मन जरा
कुरकुर कुरकुर करणारं असेल तर माझं शरीरही कुरकुर करतं. आणि हे सत्य आहे. कसं सत्य आहे? तर तुम्ही बघितलं असेल, की एखाद्या दिवशी तुम्ही नाराज असाल, तुम्ही नैराश्यात असाल, डिप्रेशनमध्ये असाल, तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. आपलं पचन बिघडतं. हं. आपल्याला भूक लागत नाही. आपल्याला झोप लागत नाही. आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते, वगैरे, वगैरे. आपला श्वास बदलतो हे तर झालंच. पण हे आपल्याला पटकन कळणार नाही, की माझा श्वास बदललाय. पण आपल्याला हे नक्की कळतं, की आपण खूप रागावलो आणि त्रागा केला तरी आपल्याला ॲसिडिटी होते. म्हणजेच काय? तर मन आणि शरीर हे एकमेकाला सतत जोडलेलं आहे. मनाला असंही म्हणतात, की इट इस अ थिंकिंग फॅक्टरी. विचार करणारा कारखाना आहे. म्हणजे काय? तर कारखान्यात जशा सतत क्रिया चालू असतात, तशा आपल्या मनामध्ये विचारांच्या क्रिया सतत चालू असतात. हे विचार चांगले असतील, वाईट असतील, पॉझिटिव्ह असतील, अभावात्मक किंवा नकारात्मक असतील किंवा प्रेरणादायी असतील, तर एकदम डिप्रेस्ड असतील, विधायक असतील किंवा विनाशक असतील. विचार कुठल्याही प्रकारचे असतात. याखेरीज आपण लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्या जीवनात जे जे घडलेलं आहे ते सगळं धरून ठेवतो. काही चांगलं, काही वाईट. पण या सगळ्याचा परिणाम आपल्या नकळत आपल्या शरीरावर सतत होत असतो. आणि मनाचं काय? हो, मनाला असं म्हणतात, इट इज लाइक अ मंकी जम्पिंग फ्रॉम वन ब्रांच टू अनदर. त्यामुळे एक अभावात्मक विचार आला, त्यातून दुसरा आला, त्यातून तिसरा आला आणि मग सगळं जगच वाईट वाटायला लागतं. आणि मग झालं. याचा परिणाम शरीरावर होतो. तो काय होतो? सध्याच्या परिस्थितीमध्ये तर हे खूप महत्वाचं आहे. कारण भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. प्रत्येक जण Facebookवर काहीतरी पिक्चर टाकतोय, WhatsAppवर काहीतरी पिक्चर टाकतोय. मी आज हे बनवलं, उद्या ते बनवलं. पण प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक दडलेली हुरहूर आहे किंवा एक भीती आहे. आणि ही भीती आपली रोगप्रतिकारक शक्ती ही खिळखिळी करते. ती वीक करते. आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपलं पचन बिघडतं आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही रोगप्रतिकारक शक्तीचं मूळ आहे किंवा इट इज द सेंटर ऑफ द इम्युन सिस्टीम असं डायजेस्टिव्ह सिस्टीमला म्हणतात. नकारात्मक विचारांमुळे आपले हार्मोन्स सुद्धा बिघडतात. नकारात्मक विचारांमुळे आपले ज्या पचन संस्थेमधील वेगवेगळी एन्झाईम्स आहेत ती सुद्धा बिघडतात. म्हणजे काय होतंय? तर माझ्या नकारात्मक, अभावात्मक विचारांमुळे मी आजाराला निमंत्रण दिलं आहे. इतके नकारात्मक विचार हे वाईट आहेत. हे सगळं कळल्यानंतर आपण आपल्या नकारात्मक विचारांना बदलणं हे माझं कर्तव्य आहे. दुसरा कोणीतरी माझ्यासाठी माझे नकारात्मक विचार कमी करू शकत नाही. ते मलाच करायला लागतात. आणि हे नकारात्मक विचार इतके खोलवर दडलेले असतात, की त्याच्याकरता औषध सुद्धा तितकंच खोलवर, तितकंच रामबाण आवश्यक आहे. आणि ते औषध काय आहे? ते औषध आहे ध्यान किंवा मेडिटेशन. आता 1 मिनिट थांबा. की ध्यान म्हटलं, की प्रत्येकाला असं वाटतं, हा तर युवा मंच आहे. म्हणजे लोकमान्य सेवा संघाच्या युवा मंचातर्फे हा कार्यक्रम आहे. तर सगळे युवक काय म्हणतात, "आत्ता कुठे ध्यान? मी रिटायर झालो की बघू. आता मी किती व्यस्त आहे. माझी फॅमिली आहे. माझं काम चालू आहे. माझी प्रोजेक्ट्स आहेत. मी कॉलवर आहे." हे तर इतका कॉमन डायलॉग झालाय. माझा कॉल आहे, मी चाललो. हे सगळं बरोबर आहे. पण त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जो स्ट्रेस आहे, जो ताणतणाव आहे, जी स्पर्धा आहे, ती तुमच्यावर वाईट परिणाम करत आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही बिझी असलात, तरी किमान 20 मिनिटं आपण ध्यानासाठी काढली पाहिजेत. आता ध्यान म्हटलं की कोणाला वाटेल, की मी माझं रोजचं आयुष्य सोडून जाऊ का? किंवा मी डोंगरावर जाऊन बसू का? किंवा मला माझी फॅमिली किंवा माझं प्रोफेशन सोडून द्यावं लागेल का? तर अजिबात नाही. रोजच्या जीवनातच सगळं सांभाळून, वर्क लाईफ बॅलन्स सांभाळून, फॅमिली सांभाळून
आपण ध्यान करू शकतो आणि तेच श्रेष्ठ आहे. तर ध्यानाला आम्ही काय म्हणतो? ध्यानाला आम्ही सोपे मानसिक व्यायाम प्रकार म्हणतो. जसे शरीरासाठी श्वसन प्रकार होते, तसे मनासाठी हे सोपे मानसिक व्यायाम प्रकार आहेत. या ध्यानाच्या या सोप्या पद्धतीने काय होतं? तर आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये व्यवस्था निर्माण होते. आपल्या मनामध्ये जे अभावात्मक किंवा नकारात्मक विचार असतात, ते हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. आत्ताची परिस्थिती घेतली तर भीती, काळजी, विवंचना, अडचणी या सगळ्या हळूहळू कमी व्हायला लागतील. आणि या उलट जे आरोग्य आहे, जे बल आहे, मगाशीच आपण म्हटलं की ब्रह्मविद्या आपल्याला सांगते की तुझं मनोबल वाढव, तुझं धैर्य वाढव, तुझं करेज वाढव. तर हे सगळं हळूहळू ध्यानाने वाढायला लागतं. म्हणजे नकारात्मक कमी व्हायला लागतात आणि सकारात्मक किंवा सत्याचे विचार हे अधिकाधिक वाढायला लागतात. आणि याला आपण म्हणतो मनामध्ये, विचारामध्ये निर्माण झालेली व्यवस्था. आणि ही व्यवस्था निर्माण झाल्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं. कारण मगाशीच आपण बघितलं, जर का मन आपलं टणटणीत फिट असेल, तर आपलं शरीर सुद्धा फिट होतं. आणि निसर्गाचा नियम काय आहे? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. त्यामुळे सध्या आपण काय करणार आहोत? आपलं शरीर आणि आपलं मन हे अत्यंत फिट राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून याच्याकरता प्राणायाम, 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार आणि ध्यानाच्या सोप्या पद्धती यांचा रोज सराव करणं आवश्यक आहे. आणि तो प्रत्येकाला शक्य आहे. कारण आमच्यासारख्या लाखो साधकांनी हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे शक्य आहे. आणि किती मिनिटं काढायचेत आपल्याला? फक्त 20-20 मिनिटं. 24 तास आहेत आपल्या हातात. तर जर का आपण 10 मिनिटं Facebook कमी बघितलं, 10 मिनिटं Netflix कमी बघितलं, 10 मिनिटं प्राईम व्हिडिओ कमी बघितला, 10 मिनिटं WhatsApp कमी बघितलं, झालं. मिळाली 40 मिनिटं. तर असं काहीतरी टाइम मॅनेजमेंट करून आपल्या रोजच्या जीवनात आपण योग्य श्वसन आणि योग्य विचार याला एकत्र आणलं पाहिजे. आणि दुसरा कोणीही माझ्यासाठी हे करू शकत नाही. त्यामुळे मीच वेळेचं नियोजन करून हे करणं आवश्यक आहे. आणि ध्यान सोपं आहे. ध्यान आपल्या रोजच्या जीवनासाठी आहे, की रोजच्या जीवनात माझ्या ज्या आशा आहेत, ज्या आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी ध्यान आहे. आता बरेच तरुण इथे आहेत. तर त्यांना मी असं सांगेन, की तुमचे कोण ना कोणतरी आदर्श असतील. तुम्ही कुठल्याही सीईओला किंवा कुठलाही तुमचा जो कोणी आदर्श असेल त्याला बघा. ते नेहमी योगा आणि ध्यान करतातच. ते का करतात? तर यामार्फत जसं आपण मगाशी बघितलं, की आपल्यामध्ये ती श्रेष्ठ शक्ती आहे. तो दैवी अंश आहे. तर या श्वसन प्रकारामार्फत आणि ध्यानामार्फत आपण त्या दैवी शक्तीला सहकार्य करतो. आणि सगळ्या गोष्टींवर, सगळ्या नकारात्मक गोष्टींवर मात करते आणि एक विजय आपल्याला मिळवून देते. तर इतकं तर आपण करणं आवश्यक आहे. हे झालं एक. तर आता IQ ला सगळीकडे महत्व आहे, इंटेलिजंट क्वोशंट. पण तो पुरेसा नाहीये. रोजच्या जगण्यासाठी फक्त IQ पुरेसा नाहीये. IQ बरोबरच EQ किंवा इमोशनल क्वोशंट हा अत्यंत महत्वाचा आहे. मग तो स्वतःसाठी महत्वाचा आहे, आपल्या कुटुंबासाठी महत्वाचा आहे, आपल्या आप्तेष्टांसाठी महत्वाचा आहे, आपल्या शेजाऱ्यांसाठी महत्वाचा आहे किंवा आपल्या मित्रमंडळींसाठी महत्वाचा आहे. लॉकडाऊन मध्ये तर भावनांना खूप महत्व आहे. कारण इतके दिवस सगळे म्हणत होते, की मी खूप बिझी आहे म्हणून फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. आता लॉकडाऊन मध्ये सारखी डोकी एकत्र असल्यामुळे पुन्हा प्रॉब्लेम, पुन्हा मतभेद. तर याच्यासाठी भावनांचं व्यवस्थापन हे ध्यानामुळे होऊ शकतं. आपल्या भावनांचा आदर आणि दुसऱ्याच्या भावनांचा आदर हे फक्त ध्यानाने होऊ शकतं.
आणि सक्सेसफुल किंवा यशस्वी होण्यासाठी विचारांबरोबरच भावनांचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आर्टिफिशियली होऊ शकत नाही. त्याला काहीतरी रामबाण औषधच पाहिजे आणि ते औषध म्हणजे ध्यान आहे. मी याविषयी इतकं का बोलत आहे तर हा युवा मंच आहे. प्रत्येक युवकाला असं वाटतं की माझं 60 वय झालं, 55च्या मी पुढे गेलो की मी ब्रह्मविद्या करेन, असं नाहीये. कारण जेव्हा आमच्याकडे 60ची 70ची माणसं येतात, तेव्हा ती असं म्हणतात, "अरे, मी हे खूप लवकर केलं असतं तर किती बरं झालं असतं." त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे, की तुम्हाला अजून आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत. अनेक विजय मिळवायचे आहेत. अनेक प्रोजेक्ट्सवर कामं करायची आहेत. आता लॉकडाऊन आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी प्रत्येकाला समोर दिसत आहेत. तर याच्यासाठी हे श्वसन प्रकार आणि ध्यान अत्यंत उपयोगी आहेत. हे झालं ध्यानाविषयी. आता आपण आणखीनच सखोल आणि सुंदर असं तत्वज्ञान बघणार आहोत आणि ते आहेत जीवनाचे नियम. तर आता जर का आपण कोविडच्या बाबतीत म्हटलं, तर तो कोविड मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही. मानवी कानांना तो ऐकू येत नाही. मानवी हात त्याला स्पर्श करू शकत नाहीत. पण या कोविडने संपूर्ण मानवी जीवनच हलवून टाकलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे, की अत्यंत हुशार असं अशा मानवाच्या पलीकडे काहीतरी आहे, जे अदृश्य आहे, जे आपल्याला दिसत नाहीये आणि त्याची ही ताकद आहे. आता तसं बघायला गेलं तर या कोविडमुळे पृथ्वी, सूर्य, ग्रह, तारे याच्यावर काही परिणाम झालाय? नाही झालाय. खनिजांवर परिणाम झालाय? नाही झालाय. वनस्पतींवर झालाय? नाही झालाय. तशीच सुंदर सुंदर फुलं येतात. प्राण्यांवर, पक्ष्यांवर, फुलपाखरांवर झालाय? नाही झालाय. उलट जास्त प्रमाणात आपल्याला सगळीकडे पक्षी आणि फुलपाखरं दिसायला लागले. कदाचित ते याच्यामुळे असेल की मानव स्वस्थ झालाय म्हणून ते खुशीत आहेत. जोक सपाट. पण याचा अर्थ काय आहे, की बाकी कुठल्याही विश्वावर याचा परिणाम झालेला नाही. फक्त मानवावर झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की या संपूर्ण विश्वामध्ये काहीतरी नियम कार्यरत आहे, जो आपल्याला माहित नाही. पण तिथे निश्चित नियम आहे. कारण हजारो पक्षी, हजारो प्राणी, हजारो वनस्पती, हजारो खनिज, हजारो मानव हे कसे काय एकत्र राहू शकतात? किती उत्तम व्यवस्था आहे. मे संपत आलाय, तसे हळूहळू ढग यायला लागलेत. ही व्यवस्था आहे. पण हे नियम काय आहेत? हे लपलेले आहेत, हे गूढ आहेत, हे आपल्याला माहित नाही. आणि ब्रह्मविद्येमार्फत या लपलेल्या नियमांचं ज्ञान आपल्याला होतं. हे नियम आपल्याला कळतात आणि हे नियम जर का आपण आपल्या रोजच्या जीवनात त्याचं पालन केलं, तर आपलं जीवन सुद्धा हे व्यवस्थित व्हायला लागतं. हे व्यवस्थित होणं ना खूप महत्वाचं आहे. कारण आपण इतके बिझी असतो, की आजार झाला कीच आपल्याला कळतं की काहीतरी बिघडलं. पण तो होऊ नये म्हणून आपण आज इतकी चर्चा करत आहोत. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि म्हणून सगळ्यांनी प्राणायाम, 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार, ध्यानाच्या सोप्या पद्धती आणि जीवनाचे नियम हे नीट शिकून घेतले पाहिजेत आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याचं आचरण केलं पाहिजे. मग कुठलाही कोविड माणसाला परत घाबरवू शकणार नाही. कारण माणसाकडे आता आत्मनिर्भरता आहे. त्याच्याकडे त्याची शक्ती आहे. त्याच्याकडे त्याची श्वासाची शक्ती आहे. त्याच्याकडे त्याची विचाराची शक्ती आहे. त्याने नियमांचा अभ्यास केला आहे आणि नियमांचं पालन तो करत आहे. म्हणून कुठलाही कोविड आपल्याला घाबरवू शकणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. मग वाट कसली बघताय? तर आपण हे शिकलं पाहिजे. तर आता हे आपण कसं शिकू शकू? तर ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट चा ब्रह्मविद्या साधक संघ आहे. आमचे प्रमुख विश्वस्त श्री जयंत दिवेकर सर आहेत. आम्ही त्यांना गुरुजी म्हणतो. ते स्वतः उच्च शिक्षित आहेत. ते IITN आहेत आणि IIM आहेत.
पण त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यच ब्रह्मविद्येच्या प्रसारासाठी वाहिलं आहे. तसेच विश्वस्त आहेत, असे सगळे 7 विश्वस्त आहेत. आमचे 250 शिक्षक आहेत आणि हे सगळेजण लाखो कार्यकर्त्यांसोबत प्रकाशाचा प्रसार सगळीकडे करत आहेत. ते सेवाभावी वृत्तीने करत आहेत. कुठलाही मोबदला ते याच्याकरता घेत नाहीत. हे खूप कौतुकाचं आहे. लॉकडाऊन आधी आणि लॉकडाऊन नंतर सुद्धा म्हणजे आमचे सगळे शिक्षक खरंच खूप कौतुक मला सगळ्या शिक्षकांचं वाटतं आणि अत्यंत प्रेम वाटतं. का? तर आता सुद्धा घरातली सगळी कामं करून, स्वतःचं प्रोफेशन, बिझनेस सांभाळून सगळे शिक्षक आपल्या साधकांचा सराव व्हर्चुअली घेत आहेत. ज्या काही साधकांनी आधी शिकलेलं होतं, त्यांचा सराव ते व्हर्चुअल घेतात. त्यांचं ध्यान घेतात, त्यांचे श्वसन प्रकार घेतात. सगळं व्हर्चुअल चालू आहे. पण त्याच्यामुळे आमच्या साधकांना इतका आनंद होतो, त्यांचा इतका आत्मविश्वास वाढतो. सगळ्यांना असं वाटतं, की आपण सगळे एकत्र आहोत. आणि जेव्हा सगळे साधक, सगळे शिक्षक हे एकत्र असतात, तेव्हा त्याची ऊर्जा प्रचंड असते. आणि ती ऊर्जा आपल्याला वाचवत असते किंवा ती ऊर्जा आपल्याला सुरक्षा कवच देत असते. खरंच आमच्या सगळ्या साधकांचं व्हर्चुअल प्रॅक्टिस सेशन सुरू आहे आणि हे खूप छान आहे. या लॉकडाऊन निमित्त अजून एक उपक्रम आम्ही एक्सपेरिमेंटल बेसिसवर केलेला आहे. तर 4 दिवसांचा छोटासा असा ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम. तर त्यात सुद्धा 100 साधकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि ते सुद्धा म्हणतात, की इतकं छोटंसं शिकून सुद्धा त्यांना एक प्रकारची वेगळी उर्मी जाणवते, चार्जिंग जाणवतं. त्यांना एक प्रकारचा वेगळा आत्मविश्वास मिळतो, की या सद्य परिस्थितीत सुद्धा सगळीकडे निराशेचं वातावरण असलं, आर्थिक संकट वाटत असलं, तरी सुद्धा ब्रह्मविद्येचं बोट धरून ते चालत आहेत. ब्रह्मविद्येला तुम्ही माऊली म्हणा किंवा ब्रह्मविद्येला तुम्ही सखी म्हणा, पण तिचं बोट धरून तुम्ही चालत राहा, तर तुम्ही आरामात हे जे काही संकट आलंय, त्या संकटाच्या पलीकडे नक्की जाऊ शकाल. तर हा झाला लॉकडाऊन नंतरचा ब्रह्मविद्या साधक संघ. लॉकडाऊन आधीचा ब्रह्मविद्या साधक संघ असा आहे, की 250 आमचे क्लासेस आहेत जवळ-जवळ आणि मुंबई, ठाणे, डोंबिवली वगैरे ती सगळी एरिया, पुणे, रत्नागिरी, अलिबाग वगैरे ही एरिया, नाशिक, नंतर जळगाव, भुसावळ ही एरिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद ही एरिया, अमरावती अशा अनेक ठिकाणी माझं एखादं नाव राहिलं असेल कारण इतक्या ठिकाणी आम्ही शिकवतोय, की अनेक विद्यार्थी याचा उपभोग घेत आहेत चांगल्या अर्थाने आणि आपलं जीवन हे अधिक टणटणीत आणि ठणठणीत करत आहेत. फिट होत आहेत. याशिवाय आमचा हा 22 आठवड्यांचा असतो अभ्यासक्रम. आठवड्यातून एकदा असतो. एकदाच, 1.5 तास. आणि तेव्हा काही थिअरी शिकवली जाते, काही प्रॅक्टिकल घेतलं जातं. आणि असं शांतपणे हळू-हळू, हळू-हळू तुम्हाला या अभ्यासक्रमात पुढे नेलं जातं. आता ज्यांना कामानिमित्त किंवा जे मुंबई बाहेर किंवा पुण्याबाहेर किंवा इतर कुठे राहत आहेत, महाराष्ट्राबाहेर राहत आहेत. तर त्यांना किंवा देशातल्या इतर भागात राहणाऱ्या लोकांना किंवा जगातल्या लोकांना हा 22 आठवडे करणं शक्य नसतं. मग ते 5 दिवसांचा आमचा लोणावळा इथलं शिबिर करतात आणि आत्ताच लॉकडाऊन होईपर्यंत दर महिन्याला आमची 2 ते 3 शिबिरं सतत चालू होती. आणि जगभरचे, देशभरचे लोकं तिथे येतात आणि शिकून जातात. ब्रह्मविद्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेली आहे. बडोद्याला झालेलं आहे, गोव्याला झालेलं आहे, इंदोर इथे कायमस्वरूपी वर्ग आहेत, बंगलोर इथे झालेले आहेत. असे अनेक ठिकाणी वर्ग होतात आणि ते आणखीन पसरत आहेत. या व्यतिरिक्त ब्रह्मविद्या ही पोस्टल ट्युशन मार्फत शिकू शकतो, स्काईप मार्फत शिकू शकतो आणि आता आमची संस्था या लॉकडाऊन पिरियडमुळे व्हर्च्युअली घ्यायचा विचार करत आहेत. हे झालं संस्थेविषयी. आता आमचे हे जे अभ्यासक्रम आहेत ते मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती
या 4 विषयातून शिकवले जातात आणि प्रत्येकाला पाठ दिले जातात, की ज्याच्यामुळे तो पाठ त्याच्याकडे राहतो आणि तो शांतपणे त्याचा अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर आमच्याकडे 4 अभ्यासक्रम आहेत. पहिला आहे बालवर्ग. तर मुलांना आता हल्ली खूप टेन्शन असतं, खूप स्ट्रेस असतो. किती अभ्यास करतात ते, किती क्लासेसना जातात, किती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सना ते बसतात. बापरे! तर त्यांच्याकरता हा बालवर्ग फक्त 8 आठवड्यांचा असतो. त्यांना श्वसन प्रकार आणि 2 प्रार्थना शिकवल्या जातात. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमचे बालवर्ग शिक्षक हे प्रॅक्टिस सेशन घेत आहेत. मुलांचे श्वसन प्रकार व्हर्चुअली घेतात, स्क्रीनवरून घेतात आणि प्रार्थना सुद्धा स्क्रीनवरून घेतात. तुम्ही मुलांचा विचार करा या लॉकडाऊनमध्ये त्यांना किती फ्रस्ट्रेशन येत असेल. कारण ते शाळेत जाऊ शकणार नाहीयेत. मुलांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींना भेटायला खूप आवडतं. ते त्यांना भेटू शकणार नाहीयेत. ते त्यांच्या शिक्षकांना भेटू शकणार नाहीयेत. त्यांचा शिक्षक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. हे कोणालाच भेटू शकणार नाहीयेत. परत आई-बाबा काय म्हणणार, "घरात बस, बाहेर कोविड आहे, इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, हात धु, मास्क लाव" वगैरे, वगैरे. तर मुलांना तर हा किती स्ट्रेस आहे. पण आमचे बालवर्ग शिक्षक व्हर्चुअली त्यांची साधना घेत आहेत. आणि कदाचित आम्ही लॉकडाऊन नंतर व्हर्चुअल सुद्धा वर्ग घेऊ शकतो आणि तो संस्था त्याच्यावर विचार विनिमय करत आहे. त्याच्यानंतर हा जो बालवर्ग आहे तो 10 ते 18 वयोगटासाठी आहे. 18 वरच्या 18 प्लस कितीही वय याच्यासाठी प्राथमिकचा वर्ग आहे जो मगाशी मी 22 आठवड्यांचा सांगितला. वयाचं काही गणित नाहीये. कुठलंही गणित नाहीये. कारण आत्ताच आमच्याकडे एक जे साधक आहेत, न्यूझीलंडवरून आहेत. ते 90 प्लस आहेत. त्यामुळे आम्ही असं हलकं-फुलकं म्हणतो, की जो श्वास घेऊ शकतो आणि जो विचार करू शकतो, तो ब्रह्मविद्या करू शकतो. आणि याच्यात कुठलंही बंधन नाहीये. नाही धर्माचं, नाही भाषेचं, नाही खाण्याचं, नाही म्हणजे कसलंच बंधन नाहीये. तुम्ही काय कपडे घाला, काय करा, याच्यावर कसलंही बंधन नाहीये. एकच आहे, की रोज उठा, श्वसन प्रकार करा, ध्यान करा आणि जीवनाचा मनमुराद आनंद घ्या. कुठेही आमच्या गुरुजींनी त्याला इतका सायंटिफिक बेस दिलेला आहे. कारण ते मॉडर्न आम्ही त्यांना मॉडर्न सायंटिफिक गुरुच म्हणतो. तर त्यांनी इतका सायंटिफिक बेस दिलेला आहे, की त्याच्यामुळे आजचा जो हुशार मॉडर्न माणूस आहे, तो चालत राहतो आणि लाखो साधक आमचे आहेत. या व्यतिरिक्त प्रज्ञा ही आमची स्मरणिका आहे आणि ती सगळ्या भाषातून निघते. हे किती मोठं आहे. तर या स्मरणिकेमध्ये आमचे साधक त्यांचे अनुभव लिहितात आणि आमचे शिक्षक आर्टिकल्स लिहितात आणि हे अत्यंत प्रेरणादायी असतात. आता तुम्हाला असं वाटेल, की ब्रह्मविद्या ही आजारासाठी आहे का? किंवा आजारी व्यक्तींसाठी आहे का? अजिबात नाही. आमच्याकडे कितीतरी साधक आहेत, की ज्यांना कुठलाही आजार नाहीये. पण त्यांनी ब्रह्मविद्या केली आहे. का? आणि त्यातून त्यांना काय फायदा झाला? तर त्यातून त्यांनी काहीतरी नवीन बिझनेस चालू केला. त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, धाडसी निर्णय घेतला आणि त्यांचं नवीन प्रोफेशन चालू केलं. कोणाची संगीत कला बहरली, कोणाची नृत्य कला बहरली, कोणीतरी सुंदर पेंटिंग काढायला लागलं. हे असं का होतं? तर प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात जे हवं आहे, ते ब्रह्मविद्या देते. आणि हेच महत्वाचं आहे, की कोणीही ब्रह्मविद्येचा अभ्यास करू शकतो. युवकांनी तर तो करणं जरुरीचं आहे. कारण आजारी पडल्यानंतर 60व्या वर्षी तुम्ही ब्रह्मविद्या शिकायला येता, याऐवजी आजारी पडूच नये म्हणून तुम्ही ब्रह्मविद्या केली, तर जीवन अधिक सुखकर होईल. तर अशी ही ब्रह्मविद्या आणि असा हा ब्रह्मविद्या साधक संघ. आमची वेबसाईट आहे brahmavidya.net. आम्ही YouTubeवर आहोत. तिथे तुम्हाला साधकांचे एक्सपिरियन्स, अनुभव ऐकायला मिळतील आणि आमच्या शिक्षकांच्या टीव्हीवर मुलाखती झाल्यात वगैरे ते सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल. ब्रह्मविद्येचा तो YouTube चॅनल आहे. या व्यतिरिक्त आपण Facebookवर आहोत. अनेक फोटो आपण त्याच्यावर टाकलेले आहेत. आपण Instagramवर सुद्धा आहोत. तर याच्या अशा प्रकारे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली ब्रह्मविद्या आहे आणि तिथे तुम्हाला खूप अधिक माहिती सुद्धा मिळू शकेल. आता एवढी सगळी चर्चा केल्यानंतर साहजिकच हा प्रश्न पडतो, की ही ब्रह्मविद्या कुठून आली?
तर हजारो वर्षापासून ही ब्रह्मविद्या सतत चालू आहे आणि सर्वप्रथम ती नालंदा विद्यापीठात शिकवली जात होती आणि गुरु पद्मसंभव हे शिकवत होते. त्याच्यानंतर ते ज्ञानी होते. त्यांच्या दूरदृष्टीला काही अडचण दिसली आणि ते तिबेटमध्ये गेले आणि तिबेटमध्ये वर्षानुवर्ष ते ब्रह्मविद्या शिकवत होते. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये जॉन एडविन डिंगल किंवा त्यांना आम्ही गुरु डिंगलेमी असं म्हणतो, त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि लहानपणापासूनच त्यांना काहीतरी शोधण्याची ओढ होती. त्यांना असं सतत काहीतरी वाटायचं, त्यांना आतून ओढ होती आणि एशियन कंट्रीजची सुद्धा ओढ होती. ते जर्नलिस्ट होते पेशाने. तर ते शोधत 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 आले आणि ते तिबेटमध्ये पोचले. आता तिबेटमध्ये तेव्हा पोहोचणं खरंच कठीण होतं. विमान सेवा नव्हती, कुठल्याही प्रकारचं वाहन नव्हतं. तर जंगलातून अतिशय हालाखीच्या परिस्थितीत ते तिबेटमध्ये पोहोचले. पण त्यांची उर्मीच इतकी जबरदस्त होती की ती त्यांना तिबेटमध्ये घेऊन गेली. आणि तिबेटमध्ये त्यांना श्रेष्ठ तिबेटी गुरु भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी ही विद्या शिकली. ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये पुन्हा गेले आणि कॅलिफोर्निया इथे इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल फिजिक्स या संस्थेमार्फत त्यांनी सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांना ही विद्या शिकवली. आता आपल्याच इथले के.एस. रामनाथन किंवा त्यांना आम्ही गुरु ज्योतिर्मयानंद म्हणतो, यांनी ही विद्या पत्राद्वारे शिकली. हे खरंच किती अद्भुत आहे. कारण जेव्हा गुरु ज्योतिर्मयानंदांनी ही विद्या शिकली, तेव्हा कुरिअर नव्हतं, डिजिटल मीडिया नव्हती किंवा पत्र किंवा पोस्ट सुद्धा असं सहज शक्य नव्हतं काही. तरी पत्राद्वारे हे पाठ इथे आले, त्यांनी ती शिकली आणि नंतर ते इथे मुंबईमध्ये शिकवायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर आमचे जे गुरुजी आहेत दिवेकर सर, ते त्यांच्या संपर्कात आले आणि गुरुजींनी आणि ट्रस्टीजनी 1997 साली ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट याची स्थापना केली. याचं ऑफिस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ठाणा, बोरिवली, पुणे आणि नाशिक इथे आहे. आणि तेव्हापासून अविरत सर्व शिक्षक हा प्रकाशाचा प्रसार करत आहेत की सगळेजण, प्रत्येक मानव जर का प्रकाशात आला, इव्हन आता सध्या परिस्थितीत प्रत्येक मानवाने स्वतःचं आरोग्य जर का सुधारलं, तर एक 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 असं करत लाखो करोडो लोक आरोग्य संपन्न होणार आणि त्या लाखो करोडो लोकांची जी ऊर्जा असेल ना, ती अति प्रचंड असेल की ज्याच्यामुळे पृथ्वीवर सुद्धा स्वर्ग अवतरू शकतो असं ब्रह्मविद्या सांगते. आणि हे खरं आहे. जो कोणी प्रॅक्टिस करेल किंवा जो कोणी साधना करेल त्याला हे नक्की पटू शकतं. तर अशी ही ब्रह्मविद्या आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर न दिसणाऱ्या या कोविडला आपण घाबरायचं अजिबात कारण नाही. जरी आज मानवाची घडी विस्कटलेली वाटली तरी पुन्हा ती घडी नीट बसू शकते. आपण काय करणं आवश्यक आहे, तर रोज श्वसन प्रकार, ध्यान आणि जीवनाचे नियम आपण शिकून घेतले पाहिजेत आणि त्याचं पालन केलं पाहिजे. रोजचं जीवन जगत असतानाच आपण हे करू शकतो. कुठल्याही प्रकारे तुम्ही हे सोडा ते सोडा असं सांगितलेलं नाही. तर तुमचं प्रोफेशन, तुमचा बिझनेस, तुमची फॅमिली, तुमची सर्व काही गोष्टी सांभाळून तुम्ही हे करू शकता. नेटफ्लिक्स बघताय ना, बघा ना, 10 मिनिटं कमी बघा आणि श्वसन प्रकार करा. प्राईम व्हिडिओ बघताय, फेसबुक बघताय, सगळं बघा, 10-10 मिनिटं कमी करा आणि श्वसन प्रकार करा. तर कायम तुम्हाला उत्तम आरोग्य, यश, आनंद आणि शांतता मिळू शकते. ही जादू नाही, हा नियम आहे आणि त्याचे डेफिनेट नियम आपण ब्रह्मविद्येमध्ये शिकत आहोत. आता शेवटी जसं प्रशांत दामले सर म्हणतात त्यांच्या नाटकामध्ये, मी काय गायिका नाही, पण ते जसं म्हणतात की सुख म्हणजे नक्की काय असतं, काय केलं की ते घर बसल्या मिळतं. याचा अर्थ आहे आरोग्य हे सुख आहे, यश हे सुख आहे, आनंद हे सुख आहे, शांतता हे सुख आहे.
हे सगळं आपल्याला मिळू शकतं याच जन्मात. आणि काय केलं की हे घर बसल्या मिळतं? तर घर बसल्या श्वसन प्रकार केले, घर बसल्या ध्यान केलं, तर हे सर्व काही आपल्याला मिळू शकतं इथेच आणि याच जन्मात, आत्ताच. हे खूप महत्वाचं आहे. आणि आज लोकमान्य सेवा संघाचे खूप खूप आभार. आणि विलेपार्ल्यातलं हे जे लोकमान्य सेवा संघ आहे, म्हणजे आम्ही ना त्याला प्रेमाने टिळक मंदिरच म्हणतो. आणि प्रत्येक पार्लेकराची नाळ या टिळक मंदिरशी जोडलेली आहे, की अगदी लहानपणापासून तिथे अनेक उपक्रमांना आम्ही जात असतो. आणि एक स्वप्न होतं, की लोकमान्य सेवा संघाच्या प्लॅटफॉर्मवरून कधीतरी आपल्याला ब्रह्मविद्येविषयी बोलायला मिळावं. आणि आज ते पुरं झालं. ते एक स्वप्न पुरं झाल्याचा मला खूप आनंद वाटत आहे. तर याच्याकरता मी राधाताई पेठे यांचे खूप आभार मानते. माझी मैत्रीण शिल्पा लेले म्हणजे संगीता साने या नावाने युवा मंचाला माहीत असेल, तिचे आभार मानते. अलोक हर्डीकर त्याचे आभार. रसिका जोशी तिचे आभार. आणि आता आपल्याला Zoom वरून ज्याने कनेक्ट केलंय केदार साने त्याचे मनःपूर्वक आभार. आणि लोकमान्य सेवा संघ सध्या हा उत्तम प्रोग्राम करत आहे, की लॉकडाऊनच्या निमित्ताने माणसांना उपयोगी पडेल असं ज्ञान ते त्यांना देत आहेत. रोज वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत आहेत. शिवाय लोकमान्य संघाशी ब्रह्मविद्येचं नातं सुद्धा खूप मोठं आहे. कारण पार्ल्यामध्ये महिला संघ, साठे कॉलेज आणि GPS अशा 3 ठिकाणी आपले प्राथमिकचे वर्ग होतात. या व्यतिरिक्त आपल्या इथे बालवर्ग सुद्धा होतात. प्रगतचा अभ्यासक्रम जो प्राथमिक नंतर करायचा आहे, तो मोठा आहे. तोही इथे होतो आणि प्रगत अभ्यासक्रमानंतरचा जो प्रदीपक अभ्यासक्रम आहे, तोही पार्ल्यात होतो. गेली 20 वर्ष पार्ल्यामध्ये ब्रह्मविद्या सुरू आहे आणि हजारो साधकांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे पार्ल्याच्या गल्ल्यांमधून फिरताना कुठल्या तरी बिल्डिंग मधून आम्हाला उच्छ्वासाचा आवाज हा हमखास येतो. तर इतर सगळ्यांनी सुद्धा ही ब्रह्मविद्या शिकावी आणि आपलं जीवन हे अधिक उत्तम करावं. आरोग्य संपन्न, यश संपन्न, आनंद संपन्न आणि शांतिमय जीवन नक्की करावं. तर पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि आता काही प्रश्न असले तर आपण चॅटमध्ये बघूया. बेसिकली चॅटमध्ये काही प्रश्न असे आलेले आहेत, की हे आम्हाला कुठे शिकायला मिळेल? तर लवकरच आम्ही सांगू, की हे कुठे शिकायला मिळेल. पण लॉकडाऊनच्या आधी जसं मी म्हटलं, की आमची 250हून अधिक वर्ग आहेत. त्याची सगळी माहिती आमची वेबसाईटवर आहे. तर वेबसाईट तुम्ही जरूर बघा brahmavidya.net आणि त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्ही जिथे राहत आहात, तिथल्या शिक्षकाचा नंबर तुम्ही नोट डाउन करा. लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि ते तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगू शकतील. तसंच लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही काही व्हर्च्युअल उपक्रम करणार असू, तर त्याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे वेबसाईटवर आमच्या सगळी इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या सगळ्या लिंक्स मिळतील आणि त्या तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला पुरेशी ब्रह्मविद्येविषयी माहिती मिळेल. जाताना मी एवढंच म्हणते, की हा युवा मंच आहे. तर युवकांनी जेवढं हे लवकरात लवकर ते शिकतील, तेवढं त्यांचं संपूर्ण आयुष्य हे खरंच खूप ब्लेस्ड असेल, खूप छान असेल आणि एका वेगळ्या विश्वाची कल्पना आपण करू शकतो. कारण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच ब्रह्मविद्येमुळे बदलून जातो. की आता फक्त कोविड आणि किती वाईट आहे, किती वाईट आहे असं आपण बघत नाही. तर या कोविड मध्येच माणसांनी स्वतःची स्किल्स वाढवली आहेत. कित्येक जण Zoom वरून जे पूर्वी करत नव्हते ते Zoom वरून बोलत आहेत. सगळी कामं Zoom वरून चालू आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी किती पॉवरफुल झालेली आहे.
आणि याशिवाय औषध मिळालेलं नाहीये, व्हॅक्सिन मिळालेली नाहीये, तरी सुद्धा लोक बरी होत आहेत. ती का बरी होत आहेत? तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्यामध्ये एक अंतस्थ शक्ती आहे. त्या अंतस्थ शक्तीच्या जवळ आपण गेलं पाहिजे आणि ते केवळ श्वसन प्रकार आणि ध्यानामार्फतच होऊ शकतं. तर आपण सगळ्यांनी त्या अंतस्थ शक्तीच्या जवळ जाऊया, ती ऊर्जा अनुभवूया आणि आपलं जीवन हे अधिकाधिक आरोग्यमय आणि यशसंपन्न करूया. आणि खूप खूप आभार पुन्हा एकदा सगळ्यांचे. थँक्यू. मी आता थँक्यू केदार. आता मी लाईव्ह सेशन एंड करत आहे. कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच वेबसाईटवरती जाऊन ब्रह्मविद्याच्या अजून माहिती काढू शकता. आणि अगेन थँक्यू डॉक्टर थँक्यू निरंता केदार. फॉर दिस सेशन. थँक्यू सो मच. खूपच थँक्यू चांगलं होतं आणि आय एम शुअर सगळ्यांनाच खूप ऐकायला आवडलेलं आहे. थँक्यू. या येस, थँक्यू सो मच. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्या व्ह्युअर्सचे मनपूर्वक आभार की इतके जण आता हे फेसबुक बघत आहेत. पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद.